नमस्कार मंडळी. तर आज आपण साबुदाण्याची खिचडी असते ती बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ते शेंगदाणे सोलून घेते. तर साबुदाण्याची खिचडी ही खूप प्रकारात बनवली जाते आणि खूप सिंपल अशी रेसिपी आहे. पण खूपदा काय होतं की ती खिचडी बनवताना एकदम शाबूचे गट्टे गट्टे होतात आणि अशी चिकट होते. तर तशी होऊ नये म्हणून काहीतरी टिप्स असते. तर रेसिपी आहे ती स्किप न करता बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणे भिजवणे. मी हे रात्री भिजत ठेवले होते. 2 वेळा स्वच्छ धुवायचे आणि साबुदाण्यावरती 1 इंच पाणी येईल असे पाणी ठेवून आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत. तर बघू शकता की ते असे मोकळे मोकळे साबुदाणे झालेले आहेत आणि बोटामध्ये दाबल्यानंतर ते सहज असे स्मॅश होत आहेत. असे परफेक्ट असे साबुदाणे आपले भिजले गेले तर आपली खिचडी आहे ते कधीच अशी चिकट होत नाही. बघा साबुदाण्यामध्ये अजिबात पाणी नव्हतं पण ते एकदम छान भिजले गेलेले आहेत. असेच आपल्याला पाहिजेत. तर मी ते बाजूला ठेवलेले आहेत आणि आता मी बटाटा चिरून घेते आहे. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटा खूप छान लागतो. पण बटाट्याचं जी साईज आहे कट करताना एकदम छोटी-छोटी साईज कट करायची. शक्य असेल तर खूप पातळ-पातळ चिरलात तरी चालेल. पण तसं न चिरता जर असे छोट्या-छोट्या क्यूबमध्ये चिरलं तरी छान लागतं. म्हणजे मी तुम्हाला अंदाजे साईज दाखवते बटाट्याची. एवढ्या अशा क्यूबमध्ये आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे फोडणीमध्ये छान शिजला जातो. सोबतच मी ते हिरव्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या तिखटाच्या प्रमाणात तुम्ही मिरचीचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता आणि तिला असं बारीक चिरून घेतलं आहे. साबुदाण्यामध्ये बारीक चिरलेली जी मिरची आहे ती खूप छान लागते आणि मी ते आता शेंगदाणे सोलून ठेवले होते ते भाजून घेते. लोखंडाच्या तव्यावर भाजलेले शेंगदाणे खरंच खूप छान चवीला लागतात. अगदी डाग पडेपर्यंत व्यवस्थित आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे. म्हणजे छान गार झाले की ते मस्त असे कुरकुरीत होतात. तर शेंगदाणे मी तव्यातून काढून घेतलेत आणि त्यांना आता आपण गार करूया. तर त्यांना मी बाजूला करून ठेवलं आहे आणि आता आपण साबुदाण्याची फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1.5 चमच्यासारखं तेल घातलं आहे. कारण मी साबुदाणे 1 कप भिजवले होते त्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे. मिरची मात्र तेलामध्ये छान परतून घ्यायची. म्हणजे तिचा तिखटपणा आहे तो अख्ख्या तेलाला व्यवस्थित येतो आणि मग याच्यामध्ये आपल्याला जे बटाटे चिरून घेतले होते ते घालायचे आहेत. व्यवस्थित गाळायचे म्हणजे 2 ते 3 वेळा धुवायचे, छान गाळायचे, मग फोडणीमध्ये घालायचे. त्याच्यामध्ये बटाट्याला लागेल इतकंच आपल्याला मीठ घालायचं आहे. सगळं मीठ इथे घालायचं नाही. सगळं मीठ घातलं तर बटाटे खारट होतात आणि साबुदाण्याला अजिबात मीठ लागत नाही. म्हणून बटाट्यापुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून मी झाकण ठेवलं आहे. गॅस बारीक ठेवला आहे. बटाटे छान शिजले जातात. इकडे शेंगदाणे मी खलबत्त्यामधून असे बारीक करून घेते. खूप जास्त बारीक नाही, असे दाणेदार कुटून घ्यायचे. छान लागतात तसे साबुदाण्यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता. इथे बटाटेही छान आपले शिजले गेलेले आहेत. मी चाकूने कट करून दाखवलं आहे. तर आता व्यवस्थित त्यांना परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे साबुदाणे आपण भिजत ठेवले होते ते हाताने असे छान मोकळे करायचे आणि मग त्याच्यामध्ये घालायचे. म्हणजे त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या होत नाहीत आणि प्रत्येक साबुदाण्याला फोडणीचा भाग लागतो, तिखटपणा लागतो यासाठी. आता हे साबुदाणे आहेत ते फोडणीमध्ये अलगद मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये साबुदाण्याचं जे मीठ आहे ते इथे घालायचं आहे. कारण फोडणीतलं सगळं मीठ बटाटे शोषून घेतात त्यामुळे. आता इथे मी साबुदाण्यापुरतं मीठ घातलं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळ्या साबुदाण्यांना ते मीठ व्यवस्थित लागतं. लास्टला कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. मी सालं काढली नव्हती. अशी पण छान लागतात. तुम्हाला हवं तर तुम्ही सालं काढून घेतलात तरी चालेल. हलक्या हाताने साबुदाणे मिक्स करून घ्यायचे. बघू शकता की ते असे मोकळे मोकळे साबुदाणे झालेले आहेत. खायलाही खूप छान लागतात आणि भिजले छान होते त्यामुळे असे चिवट होत नाहीत ते. तर असे मोकळे मस्त साबुदाणे झालेले आहेत. 1 ते 2 मिनिट गॅसवरती परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. मी इकडे एका वाटीमध्ये दही घेतलं आहे आणि त्या दह्याला चांगलं फेटलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा पिठी साखर घातले. दही साखर साबुदाण्याबरोबर खूप छान कॉम्बिनेशन जातं. तुम्ही खाता का? नक्की मला कमेंट करून सांगा. पिठी साखर दह्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे म्हणजे ती एकसारखी फेटून घेतले. आणि सोबतच मी जे आपले साबुदाणे आहेत ते सर्व केलेले आहेत. तर साबुदाणे बघू शकता तुम्ही दिसायला किती छान सुटसुटीत झालेले आहेत. मस्त कलर आला आहे. चवीलाही अप्रतिम झाले होते. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा.
बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.